बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। ये थाने की आवाज है। मंच पर उपस्थित जिनके मुखारबिंद से हम राम कथा का श्रवण कर रहे हैं, ऐसे जगत गुरु आदरणीय दिनेश आचार्य जी महाराज, सम्माननीय शशिकांत जी महाराज, हमारे बीच जो अभी उपस्थित हुए थे ऐसे केंद्र सरकार के मंत्री कपिल पाटिल जी, ये सारा आयोजन जिन्होंने संकल्पित किया, ऐसी श्रीमती श्वेता शालिनी जी, श्री पवन शर्मा जी, जिनका हमने स्वागत किया, सम्मान किया, ऐसे सभी कार सेवक और यहां पर उपस्थित सभी राम भक्त, देशभक्त बहनों और भाइयों, मुझे बहुत खुशी है कि धर्मनगरी थाने के अयोध्या धाम में जगत गुरु जी का आशीर्वाद लेने के लिए, कार सेवकों का सम्मान करने के लिए और आप सभी राम भक्तों का दर्शन लेने के लिए आज मैं यहां पर आया। मैं आप सभी को बहुत बहुत प्रणाम करता हूं। हम सभी के लिए यह बहुत ही हर्ष का वक्त है। एक ऐसी बेला जिसका इंतजार हमारे समाज ने 500 साल तक किया। हम सभी जानते हैं 1528 में बाबर के सेनापति मीर बाकी ने अयोध्या पर रामलला के मंदिर पर हमला बोलकर उस मंदिर को ध्वस्त किया और वहां पर बाबरी ढांचा खड़ा किया। यह बाबरी ढांचा इसलिए खड़ा किया कि वो हमारे समाज के तेज को, ओज को, ऊर्जा को समाप्त करना चाहता था। मुगल ये कहना चाहते थे, बताना चाहते थे कि अरे हिंदुओं, अरे भारतीयों, तुम्हारी संस्कृति को हम मिटा सकते हैं जब तुम्हारे आराध्य राम जी को हमने मिटा दिया, उनका नामो निशान मिटा दिया, उनके मंदिर को तहस नहस कर दिया, तो तुम किस खेत की मूली हो। ये कहने के लिए राम मंदिर को तोड़कर वहां बाबरी ढांचा बनाया गया और उसके बाद लगातार संघर्ष चला, क्योंकि हर हिंदू के मन पर, हर भारतीय के मन पर एक नासूर की तरह यह बाबरी ढांचा चुभता था और हर व्यक्ति यह चाहता था कि मेरे रामलला का जो मंदिर है, जो मेरे रामलला का स्थान है, वो स्थान उसे वापस मिलना चाहिए। जिस प्रकार से हमारे समाज को हतोत्साहित करते हुए, निराश करते हुए, हताश करते हुए हमें गुलामी में डाला गया, उसमें से बाहर निकालने का लगातार प्रयास हो रहा था। छत्रपति शिवाजी महाराज ने एक अलख जगाया, स्वराज्य की स्थापना की,
स्वभाषा, स्वधर्म और स्वराज, इस बात का नारा उन्होंने दिया और देव, देश और धर्म के लिए मर मिटने की ताकत हमारे समाज में फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज ने की। और लगातार उसके बाद महारानी अहिल्याबाई होळकर ने पूरे देश के अंदर मुगलों ने हमारी आस्था के प्रतीकों को जहां जहां मिटाया था, उन सारे प्रतीकों को पुनर्स्थापित करने का काम किया। लेकिन बाबरी ढांचा फिर भी हमारा नासूर बनकर हमें चुभता था और उसके खिलाफ एक आंदोलन चला, राम जन्मभूमि का आंदोलन। और कार सेवकों ने 6 दिसंबर 1992 को ये जो ढांचा था, जो कलंक का ढांचा था, जो पराजय का ढांचा था, जो गुलामी का ढांचा था, उस ढांचे को गिरा दिया और वहां पर रामलला का मंदिर रातों रात तैयार कर दिया। फिर भी मन में एक टीस थी, मेरे रामलला हमारे पूरे आराध्य इतने से मंदिर में बैठे, हमने तो नारा दिया था रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, लेकिन रामलला तो टीन के कपड़े के मंदिर में बैठे हुए थे। इसलिए यह आंदोलन समाप्त नहीं हुआ। लेकिन आज मुझे बहुत खुशी है कि हमारे प्रधानमंत्री जी के हाथों से फिर एक बार रामलला उनके अपने स्थान पर विराजित हो रहे हैं और राम मंदिर का निर्माण वहां पर हो चुका है। 22 जनवरी ये केवल राम मंदिर के निर्माण की तिथि नहीं है, भारत की नई अस्मिता, भारत की नई पहचान 22 जनवरी से शुरू होगी, जो भारत किसी भी प्रकार की गुलामी को सहन नहीं करेगा। और अब देखिए, वो लोग राम मंदिर के उद्घाटन का भी बहिष्कार कर रहे हैं। ये कौन लोग हैं जिन्होंने हलफनामा दिया था कोर्ट के अंदर और कहा था राम तो काल्पनिक है, पता नहीं राम अयोध्या में जन्मे या राम कहां जन्मे, हमको इसका सबूत हमारे पास नहीं है, इसलिए यही राम जन्मभूमि है, इस पर आधिकारिक तौर से हम नहीं कह सकते। ये वही लोग हैं जिन्होंने राम सेतु की बात आई तो कहा पता नहीं ये तो काल्पनिक सेतु है, हमारे पास कोई सबूत नहीं है कि इस प्रकार का सेतु बनाया गया था। ये सारे से सारे लोग ये वही लोग हैं जिन्होंने राम जी को नकारा था। और मैं देश के प्रधानमंत्री मोदी जी को धन्यवाद दूंगा कि मोदी जी की सरकार ने सुप्रीम कोर्ट में डंके की चोट पर कहा कि हां यही रामलला का स्थान है, यही वो मंदिर है, ये बाबरी ढांचा नहीं, ये राम जी का मंदिर है। और हमारी जो राम जन्मभूमि आंदोलन की समिति थी, उस समिति ने सारे साक्ष्य सुप्रीम कोर्ट के सामने रखे और आज हम देख रहे हैं इतने कम समय में राम जी का मंदिर तैयार हो गया। इसलिए दोस्तों ये बात बिल्कुल सही है। आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील काही लोक आम्हाला विचारायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे,
अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी। तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया, तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान हो गए, तुम्हारी छाती पर चढ़कर रामलला के मंदिर की शुरुआत होगी, उसका उद्घाटन होगा। अरे हिम्मत है तो आओ 22 तारीख को आप भी, लेकिन आप आ नहीं सकते कारण तुम्हाला लाज वाटते। आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही। ज्या रामाला नाकारलं त्या रामाला काय उत्तर द्यायचं। अरे नजरे कैसे मिलाऊ रामलला से, अशा प्रकारची अवस्था तुमची या ठिकाणी झाली आहे। हे सगळे कारसेवक या ठिकाणी बसले आहेत, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। श्वेताजी, तुम्ही मला अतिशय चांगली संधी दिली कारसेवकांची स्वागत करण्याची, त्यांचा सत्कार करण्याची, क्योंकि मैं भी गर्व से कहता हूं मैं कारसेवक हूं। मी पण गर्वाने सांगतो मी कारसेवक आहे। पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळी दुसऱ्या कारसेवेला कलंकित ढाच्या खाली आला त्यावेळेसही मी तिथेच होतो। आणि एवढंच नाही, अटलजीच्या काळात जी तिसरी कारसेवा झाली त्याला देखील मी त्या ठिकाणी होतो, कारण मी कारसेवक आहे, मी रामसेवक आहे। अरे उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय आहे, त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे, कारसेवक म्हणून आहे। काल परवा उद्धवजींनी विचारलं, फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे, त्यांचं वय काय होतं? अरे हो, 20व्या वर्षी कारसेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कारसेवेला गेलो। पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कारसेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात। ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते, कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो। अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते, पण तुम्ही वाघ नाही आहात, तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे। मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी, एक नेता की जो अयोध्येमध्ये कारसेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता। एक नेता दाखवा। अरे आम्ही तर सगळेच होतो, आमचे अडवाणीजी पण होते, आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते, आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं। कल्याण सिंगजीची सरकार गेली, मध्य प्रदेशची सरकार गेली, राजस्थानची सरकार गेली, आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए 100 सरकारें निछावर है, रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी, मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी। आणि म्हणून माझी चिंता करू नका, ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल। त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है। रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे, तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो। आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही, आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये। अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है। ज्या लोकांनी कोठारी बंधूंना
त्या ठिकाणी धाराशाही केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण त्यांची चूक नाहीये. रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार. बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते, ते पुण्यवान राजे होते. इथे तर तुम्ही मंथरासोबत ठेवली आहे. काय तुमचं होईल. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते. हे केवळ मंदिर नाही आहे, भारतीयांचा हुंकार आहे, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे. आणि ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात. राम काय खात होते सांगणारे. आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय. तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय. आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा. आणि म्हणूनच रामकथेमध्ये ही शक्ती आहे की आपल्या प्रत्येकातला राम जागृत होतो. अरे केवळ रामकथा ऐकली तरी देखील आपला बेडा पार होतो. अशा रामकथेचं श्रवण करण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहोत. आणि म्हणून मी जगद्गुरूंना खूप खूप धन्यवाद देतो. आणि रामकथेमध्ये आणि आपल्यामध्ये हा जो व्यत्यय मी आणला त्याबद्दल आपली माफी मागतो. आणि पुन्हा एकदा श्वेताजी, तुम्ही अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी बोलवलं. हा अतिशय सुंदर रामरथ राम परिवाराच्या माध्यमातून ठाण्यामध्ये फिरतोय. अयोध्येला जो जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. भक्त प्रल्हादाला विचारलं होतं, या खांब्यामध्ये तुझा देव आहे का. भक्त प्रल्हाद म्हणाले, इथेच माझा देव आहे. त्या ठिकाणी तोडल्याबरोबर नरसिंह बाहेर आले. अरे आमचा देव तर सगळीकडेच आहे, चराचरात आमचा देव आहे. त्यामुळे जे अयोध्येला पोचत नाही, आपण आहोत तिथे श्रीराम आहे, आपण आहोत तिथे मंदिर आहे. ज्या मंदिरात जाऊ तिथे प्रभू श्रीराम आहेत. आणि या ठिकाणी या रामरथाच्या रूपाने प्रभू श्रीराम आपल्याला भेटायला येत आहेत. आणि म्हणून 22 तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे. असा उत्सव साजरा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.